नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण TET 2024च्या प्रश्नपत्रिकेतील अंकगणिताचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. यामध्ये आलेले प्रश्न नेमके कसे होते, ते कमीत कमी वेळेत आणि सोप्या ट्रिक्स वापरून कसे सोडवायचे, हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. जर तुम्ही आगामी TET परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग थेट सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 98. जर 1/√3 वजा 1/√2 अधिक 1/√6 बरोबर a√3 मायनस b√2 प्लस c√6 तर a प्लस b प्लस c बरोबर किती, असा प्रश्न आहे. या इक्वेशनची डावी साईड अशीच लिहून घेऊया. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, बेस समान करून घेऊया सुरुवातीला. म्हणजेच काय करूया, √6 म्हणजे काय लिहू शकतोय आपण, √6 म्हणजे √3 इंटू √2 इंटू √3 लिहू शकतोय. म्हणजेच काय करूया, आता प्रत्येक टर्म जी आहे त्याला मल्टिप्लाय करूया √3 इंटू √2 ने. √3 इंटू √2 इंटू √3 डिवाइड √3 मायनस √2 √3 डिवाइड √2 प्लस √2 इंटू √3 डिवाइड, आता √6चं काय लिहूया, √2 इंटू √3 आणि मल्टिप्लाय करतोय आपण, त्यामुळे डिवाइड आपल्याला करावं लागणार. म्हणजे √6 आहे असं लिहूया. √2 इंटू √3 पण लिहू शकतोय किंवा √6 लिहू शकतोय. आता हा कॅन्सल होऊन जाईल, राहतोय काय इथं, √2 राहणार आहे मायनस √2 कॅन्सल होईल, √3 राहील, √2 हे दोन्ही कॅन्सल होईल, प्लस 1 डिवाइड √6. छेदातून आपल्याला √6 घालवायचं आहे. मग आपण इथं काय करतोय, एक तर रॅशनलायझेशन म्हणजेच परिमेयकरण करतोय इथं आपण. म्हणजे √6 मल्टिप्लाय करणार आहे, √2 मायनस √3 प्लस 1 √6 इंटू √6 हे काय केलेलं आहे, रॅशनलायझेशन, कारण √6 आपल्याला घालवायचं आहे. आता इथे काय होतंय, √2 इंटू √6 होईल मायनस √3 इंटू √6 होईल प्लस √6 होईल आणि याचा काय होणार आहे, √6 इंटू √6 6 होईल. आता √2 इंटू √6 काय होणार आहे, √12 मायनस 6 इंटू 3 √18 प्लस √6 डिवाइड 6. आता हेच कसं लिहू शकतोय आपण, 3 गुणिले 4 12 म्हणजे 2√3 लिहू शकतोय. 9 गुणिले 2 18 म्हणजे 3 बाहेर येईल 9चा आणि 2 18 अधिक √6 आहे असं लिहितोय डिवाइड √6. आता काय होईल, 2 टर्म प्रत्येकाला सेपरेट देऊया. 2√3 डिवाइड 6 मायनस 3√2 डिवाइड 6 प्लस √6 इंटू 6. आता इथे काय करतोय आपण, 1/3 √3 1/3 होईल मायनस 1/2 √2 होईल आणि याचं उत्तर काय येईल, प्लस 1/6 √6 होईल. आता हे जर इक्वेशन दोन्ही जर ऑब्झर्व केले आपण, या इक्वेशनची राईट साईड आणि हे जर आपण ऑब्झर्व केलं तर a ची व्हॅल्यू मिळेल 1/3, b ची व्हॅल्यू मिळेल 1/2 आणि c ची व्हॅल्यू मिळेल 1/6. आता ॲडिशन करायची आहे, a प्लस b प्लस c आपल्याला काढायचं आहे. या दोघांचं आपण कंपॅरिझन केलेलं आहे. a ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनवरून काय मिळालेली आहे, 1/3, b ची व्हॅल्यू मिळाली 1/2, c ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/6. आता a प्लस b प्लस c काढायचं आहे आपल्याला, येथे विचारलेलं आहे त्यांनी. तर 1/3 प्लस 1/2 प्लस 1/6 किती येणार आहे, 2 अधिक 3 अधिक 1 भागिले 6 म्हणजेच 6/6 आपलं उत्तर असेल 1. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असणार आहे, 1 आपलं उत्तर येईल. क्रमांक 99. प्रांजलीने तिचा फ्लॅट दलालांमार्फत विकला. फ्लॅटची विक्री किंमत 25 लाख रुपये ठरली आणि या व्यवहारात तिला (2% दलाली द्यावी लागली. तिला फ्लॅट विकून किती रक्कम मिळाली. तिने फ्लॅट विकलेला आहे 25 लाख, म्हणजेच 25 लाखाला त्याने फ्लॅट विकलेला आहे आणि त्याने दलाली किती दिलेली आहे, 2%.
2% दलाली दिलेली आहे. शेकडा म्हणजे टक्केवारी असते. तर 25 गुणिले 2 किती होणार आहे? 50,000 दलाली दिलेली आहे. म्हणजेच तिच्याकडे किती रक्कम उरणार आहे? 25,00,000 वजा 50,000 म्हणजेच 24,50,000 तिच्याकडे रक्कम उरणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 100. ए या व्यक्तीने एका पुस्तकाचे रोज समान पानांचे वाचन केल्यास त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 30 दिवस लागतात. बी हा व्यक्ती तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो, तर त्याला पूर्ण पुस्तक वाचायला 20 दिवस लागतात. जर सी हा व्यक्ती ए पेक्षा रोज 5 पाने कमी वाचत असेल, तर त्याला पुस्तक पूर्ण वाचायला किती दिवस लागतील? आता एला 30 दिवस लागतात, म्हणजे पानांची संख्या काय घेऊया? एक्स घेऊया. पाने एक्स घेऊया आणि एला 30 दिवस लागतात. म्हणजे टोटल किती? 30 पाने आणि 30 दिवस गुणुले पाने. बरोबर? हे झालं एचं. त्यानंतर बीचं काय आहे? बीचं तेच पुस्तक वाचताना रोज ए पेक्षा 5 पानांचे जास्त वाचन करतो. ए या व्यक्तीला 30 दिवस लागणार आहेत एक्स पाने वाचायला. बी या व्यक्तीला रोज x+5 पाने वाचणार आहे तो, कारण ए पेक्षा 5 पाने जास्त वाचणार आहे, त्याला 20 दिवस लागतात. आणि सीला इथले दिवस आपल्याला काढायचे आहेत आणि x-5 एवढे पानं तो वाचणार आहे. तर या दोन्ही साईड इक्वल करूया. एक्सची व्हॅल्यू काढूया. 30x बरोबर 10x बरोबर 100, म्हणजे x बरोबर किती आली? 10 व्हॅल्यू आली. म्हणजे टोटल पाने किती आली? 30 गुणुले 10 300 पाने आली. त्या किती दिवस लागणार आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. सी दररोज x-5 एवढे पाने वाचतो. x-5 म्हणजेच काय? 10 वजा 5 5 पाने वाचतोय. म्हणजेच सीला 300 भागिले 5 60 दिवस लागणार आहेत. तेच पुस्तक वाचायला तिला 60 दिवस लागणार आहे. दररोज जर x-5 एवढे पाने तो वाचत असेल तर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 101. समभुज चौकोनाची प्रत्येक बाजू 61 सेमी आहे, त्याचा कर्ण 22 सेमी लांबीचा आहे, तर त्या समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आता हा समभुज चौकोन आहे, हा एक कर्ण आहे आणि हा एक कर्ण आहे. आता या सगळ्या बाजू काय आहेत? 61 सेमी आहेत. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर D1 1/2 D1 × D2. हे D1 × D2 डायमीटर आहेत. हा D1 घेऊया. एक कर्ण आपल्याला त्याने दिलेला आहे, तो आहे 22. तर आता इथून हा लंब टाकलेला आहे, म्हणजे हा काय होणार आहे? म्हणजे हा कर्ण आहे 22, म्हणजे याची हाफ साईड किती होणार आहे? हे 11 होईल, हे 61 होईल. आता ही साईड आपल्याला काढायची आहे पूर्ण. इथं पायथागोरस प्रमेय वापरूया. कर्णाचा वर्ग म्हणजे 61चा वर्ग बरोबर 11चा वर्ग प्लस ही एक्स घेऊया, हा एक्सचा स्क्वेअर. 61चा वर्ग किती येईल? 61चा वर्ग येईल 3721 येईल आणि 11चा वर्ग 121 प्लस एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर येईल आपलं 3600, म्हणजेच एक्स येईल, दोन्ही साईडचं वर्गमूळ घेतल्यानंतर एक्स येईल 60, म्हणजे हे आलेलं आहे 60. म्हणजे जो मोठा कर्ण आहे D2, हा मोठा कर्ण घेतलेला आहे आपण, तो आला 60, तो हाफ आहे 60. मग पूर्ण किती असणार आहे? पूर्ण असणार आहे 120. म्हणजेच D1 आपल्याकडे 22 आहे आणि D2 आता आपण काढलेला आहे 120. कारण एक्स ही कर्णाच्या हाफ आहे, त्यामुळे कर्णाला 60 गुणुले 2, कर्णाला 60 गुणुले 2 120. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया. 1/2 D1 आहे 22, D2 आहे 120, 1320 चौरस सेमी आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. तांब्याच्या प्रश्न क्रमांक 102. तांब्याच्या भरीव वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 2.1 सेमी असून तिची उंची 8 सेमी आहे. ती
वितळवून 14 मिमी व्यास व 1 मिमी जाडी असलेल्या किती चकत्या तयार होतील? आता वृत्तचिती म्हणजेच काय? सिलेंडर सिलेंडर आकाराची वृत्तचिती असते. आता ही झाली आपली वृत्तचिती. याची त्रिज्या दिलेली आहे त्याने 2.1 सेमी दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे 8 सेमी. आता याचं सेमीमध्ये दिलेलं आहे ते काय करूया, मिमीमध्ये कन्वर्जन करून घेऊया. 1 सेमी म्हणजे 10 mm, 10 मिलीमीटर. म्हणजेच आता त्रिज्या किती दिलेला आहे? 2.1 त्रिज्या म्हणजे कॅपिटल आर घेऊया. सिलेंडरची आहे ही किंवा वृत्तचितीची त्रिज्या आहे म्हणून कॅपिटल आर घेतोय. 2.1 × 10 म्हणजेच 21 मिलीमीटर. आणि हाईट जी उंची असणार आहे ती काय होणार आहे? h बरोबर 8 × 10 80 मिलीमीटर. ओके. आता त्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे? चकत्या बनवायच्या आहेत आणि त्या ज्या चकत्या बनवायच्या आहेत त्या 14 मिमी व्यास व 1 मिमी जाडी म्हणजे त्याही सिलेंडरच्या आकाराच्याच होणार आहेत. कारण त्याने जी जाडी दिलेली आहे ती उंची राहणार आहे इथं आणि त्याचा व्यास दिलेला आहे 14 मिमी म्हणजेच त्रिज्या आपल्याला काढता येते 7 mm. ओके. आता याला ज्यावेळी आपण एखादी गोष्ट वितळवतोय त्यावेळी त्याचं आपल्याला घनफळ घ्यावं लागतंय. त्यामध्ये आपल्याला त्या वृत्तचितीपासून अशा किती चकत्या तयार करता येतील हे विचारले. म्हणजे आपण फॉर्म्युला लिहू शकतोय. चकत्या किती होतील? वृत्तचितीचे घनफळ भागिले त्या चकतीचे घनफळ. ते गुगल पे मध्ये जाऊन तेवढं अप्रूव्ह करून पासवर्ड टाकतात. वृत्तचितीचे घनफळचा फॉर्म्युला काय? πr² h कॅपिटल H घेऊया आणि चकती एक वृत्तचितीच्या आकाराचीच बनणार आहे. त्यामुळे चकतीची त्रिज्या काय घेऊया? स्मॉल r घेऊया. स्मॉल r² स्मॉल h घेऊया. आता पाय r किती आहे आपलं? आता आपण काढलेलं आहे 21 mm. h आहे 80 आणि स्मॉल r इथं डायमीटर दिलेला आहे आपल्याला म्हणजे त्रिज्या किती येईल? 7 येईल. 7 गुणुले इथं आरचा स्क्वेअर आहे त्यामुळे 21 × 21 होईल. r² काय होईल? 7 × 7. हाईट काय? हाईट म्हणजेच जाडी होईल त्याची 1 mm. आता हे 7 त्रिक 21, 7 त्रिक 21 हे पाय कॅन्सल होईल. 1 मिनिट. 9 गुणुले 80 720 चकत्या तयार होतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल 720 चकत्या. क्रमांक 104 खालीलपैकी मूळ संख्या कोणती? इथे ऑप्शनवरून जाऊया आपण. 29चं वर्ग काय येणार आहे? 29चा वर्ग येईल 841. तेच इथं सांगितलेलं आहे म्हणजे 841चं वर्गमूळ येईल 29. 29 ही मूळ संख्या आहे. आपलं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 105 1 ते 91 या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 1 ते 91 संख्यांची बेरीज काढूया. n+1 / 2 हा फॉर्म्युला असेल बेरीज काढण्याचा म्हणजे n असेल 91. 91 अधिक 1 92 होईल /2 बेचोक 8 बेसक 12. 91 गुणुले 46 त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं नाही. डिवाइड काय होणार आहे याला? 91 संख्या आहेत म्हणून 91ने डिवाइड करतोय आपण. 91 कॅन्सल होईल. 46 आपलं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. सरासरी काढतोय म्हणजे काय करतोय आपण? जेवढ्या संख्या असतील त्या संख्येने आपण त्याला भागतोय. ही येईल त्याची बेरीज आणि त्याला डिवाइड होईल 91 त्यामुळे आपलं उत्तर आलंय 46. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 106 ए ने 3,20,000 रुपये बँकेत 10% चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले. बी ने 2,40,000 रुपये करमुक्त म्युच्युअल फंडामध्ये 2 वर्षासाठी गुंतवले. त्याचे बीला 3,04,800 रुपये मिळाले तर कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरली आणि शेकडा कितीने? तर एने काय केलेलं आहे? चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरता गुंतवले.
तर आपल्याला व्याज मिळेल त्याचं. व्याज कसं काढतोय आपण, ए म्हणजेच रास काढून घेतोय सुरुवातीला आणि रासमधून मुद्दल मायनस केल्यानंतर आपल्याला व्याज मिळेल. रास काढण्याचा काय फॉर्म्युला आहे, पी 1 + r / 100⁻⁴ आता इथे व्हॅल्यू पीची काय आहे, 3,20,000 1 + r किती आहे 10% 2 वर्षासाठी. म्हणजेच आता याचं उत्तर काय येणार आहे, 3,20,000 यांचा तिरकस गुणाकार होईल 11/10 म्हणजेच काय 3,20,000 गुणुले 11/10 2 वेळा लिहितो इथं आपण. हे 2 शून्य निघून गेल्या. 121 3,200 गुणुले 121. व्याज किती मिळणार आहे, 3,87,200. एला व्याज किती मिळणार आहे, 67,200 रुपये व्याज मिळणार आहे. आता मला सांगितलंय तर शेकडा कितीने हा प्रश्न आहे. शेकडा कितीने कोणाची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे व शेकडा कितीने. म्हणजेच काय करूया, एची शेकडा व्हॅल्यू आपल्याला काढावी लागेल. 67,200 डिवाइड 3,20,000 आणि शेकडा व्हॅल्यू काढायची म्हणून 100 मल्टिप्लाय करतोय आपण. आता 672 भागिले 32 किती होणार आहे, 32 दोन्ही 64 आणि 32 एके 32. 21% एची व्हॅल्यू आलेली आहे, शेकडा व्हॅल्यू आलेली आहे 21%ची. 21% व्याज आलेलं आहे. तर आता बीचं काढायचं आहे आपल्याला. बीचं व्याज काढूया सुरुवातीला. बीचे व्याज किती होणार आहे, 3,04,800 वजा 2,40,000 64,800 त्याचं व्याज आलेलं असणार आहे बीचे व्याज. बीचे शेकडा व्हॅल्यू काढूया. किती होणार आहे याची, 64,800 भागिले किती असणार आहे, गुंतवलेली रक्कम किती आहे, 64,800 भागिले काय करतोय आपण, गुंतवलेली रक्कम 2,40,000 आणि शेकडा व्हॅल्यू काढतोय त्यामुळे 100ने मल्टिप्लाय करतोय. बीची शेकडा व्हॅल्यू किती आलेली आहे, 27%. एची आलेली आहे 21%. याचं सबस्ट्रॅक्शन किती येईल, 6%. म्हणजे बीला ती गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे आणि ती 6%नी फायदेशीर ठरणार आहे. मग पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होतं TET 2024च्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण. आशा आहे की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्यामागची ट्रिक्स सोप्या भाषेत समजली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि फायद्याचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या इतर शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला पुढील अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.